अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी जरांगे पाटील राहतात त्या ठिकाणी रात्री डोळणे टेळणी करण्यात आली. नेमका काय प्रकार आहे? आपल्यासोबत अंतरवाली सरपंच पांडुरंग तारक आहेत. सरपंच, मला सांगा काय प्रकार होता, किती ड्रोन होते, काय टेळणी झाली? एक 6 दिवसापूर्वी आम्ही इथे पहिले डब्बा पार्टी केली होती आणि डब्बा पार्टी करत असताना रात्री 2-2:30 वाजेपर्यंत वरती आम्ही बसलो होतो. दादा पण होते त्याच्यामध्ये आणि दादांना तो ड्रोन दाखवले किंवा हे काय दिसतंय म्हणे, हे चमकतंय. तर आम्ही काय म्हटलं, आपली कारखान्यावरची चिमणी जे काही इंडिकेटर लावतात ते लाईट आहेत, पण ते चारही साईडनी लाईट चमकत असताना मग दादा म्हणे हे ती चिमणी नाही आहे, नीट निवळून पहा. तर आम्ही पाहिलं तर ते ड्रोन होते. त्याच्यानंतर एक तास एकाच जागेवरती होते. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस हालचाल पोरं इकडे तिकडे चालले पाहायला, तर त्यावेळेस ते गावात गेले. चारीचे चारी ड्रोन. हे 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे समजा, आजच्यानी. आणि त्याच्यानंतर काल रात्री परत आले ते. काल इथं 2 होते आणि गावामध्ये 1 होतं. म्हणजे अंतरवाली सराटी परिसरामध्ये हे ड्रोन फिरतायत हो, 8 दिवसापासून. आंदोलन स्थळ आहे तिथे आणि इथे माझ्या फार्म हाऊसवर होते. काय वाटते तुम्हाला, कोण करतं असं? हे सरकार करतं असं, पोलीस विभाग करत असं, काय वाटतं, शक्यता काय वाटते? आम्हाला तर अगोदर वाटलं की पोलीस प्रशासनच करीत असेल सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, कारण दादा मळ्यात राहतात. आणि गावामध्ये तर एक गावामध्ये पण त्याच्यासाठीच असेल की बुवा एक सेफ्टी म्हणून. पण ज्यावेळेस मी आपले AP साहेब आहे त्यांना बोललो, तर ते म्हणे आम्ही असं करत नसतो म्हणे कधी, आणि करायचं असेल तर आम्हाला पूर्ण परमिशन घेऊनच करायला लागतं म्हणे. तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं का, धोका आहे? जरांगे पाटील नेहमी राहतात किंवा जरांगे पाटील ज्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं घर आहे तिकडं काही टेळणी झाली आहे का महाकाळामध्ये? नाही, तिकडचा काही रिपोर्ट नाही. तर अंतरवालीमध्येच आहे की जे आंदोलन स्थळ, आपलं जिथं आंदोलन स्थळ आहे तिथं रात्री 1 होते आणि माझ्या ह्या शेतामध्ये 1-2 ड्रोन होते. नक्कीच होते. अंतरवाली सरपंच पांडुरंग तारक. आणि गेल्या 8 दिवसापासून अंतरवाली जे सभास्थळ होतं, जिथं विराट सभा झाली आणि जिथं जरांगे पाटील उपोषण करतात, ते अंतरवाली गाव या ठिकाणी ड्रोनद्वारे टेळणी होत असल्याचं सरपंचाचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.